लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी। योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आपण पाहता पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यापर्यंत 2 महिन्यांचे पैसे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। रुपये कधी येणार याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि टेन्शन वाढवणारी बातमी। कारण ई-केवायसी साठी कागदपत्र देऊ न शकलेल्या महिलांना आता जिल्हा महिला विकास विभागामध्ये ती सादर करता येतील। दरम्यान मार्च आणि एप्रिल महिन्याचं अनुदान वाटप मागील सुरू झालेलं आहे। राज्यामध्ये आतापर्यंत 1,77,00,000 बहिणी या योजनेसाठी पात्र ठरल्या। प्रशासनानं प्रलंबित कामं तातडीने पूर्ण करण्याचं आवाहन केले। लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत। आर्थिक वर्ष अखेर आणि ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचं प्रशासनानं सांगितले। मात्र आता या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3,000 रुपये मे महिन्याच्या मध्यापर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। दरम्यान ई-केवायसी अनिवार्य केल्यामुळे तब्बल 54 लाख लाभार्थी कमी होणार अशी माहिती समोर आली। आता लाभार्थ्यांची संख्या 1,08,00,000 आली। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचे अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60,00,000 महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय। लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकर यांनी पुन्हा भाष्य केलंय। सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे। अनेक महिलांना केवायसी करताना अडचणी आल्यामुळे त्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मंत्री अदिती तटकर यांनी सांगितलं। 30 एप्रिल पर्यंत अंतिम अहवाल समोर येईल आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या लाभार्थी योजनांचा फायदा अंतिम यादीनुसार सुरूच राहणार असल्याचं अदिती तटकर म्हटलं। साधारणपणे 30 एप्रिल पर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल। आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासना आपल्यापर्यंत समोर येईल। आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई-केवायसी ही मॅन्डेटरी असते। त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिम मध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची माहिती। लाडकी बहीण योजना अपडेट। मार्च एप्रिलचे एकत्रित 3,000 रुपये वाटप सुरू। बँक खाते तपासण्याचे सरकारचे आव्हान। अपूर्ण कामे असणाऱ्या महिलांचे पैसे रखडले। बघा, सर्वात महत्त्वाची माहिती, अतिशय जबरदस्त माहिती आपण पाहणार आहोत महिलांसाठी। ज्या महिला ज्या दिवसाची वाट पाहत होतात तो दिवस म्हणजे महिलांना पैसे वाटपाच्या संदर्भात। ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होता तर ते पैसे वाटप आता तुम्हाला सुरू झालेले आहे। त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केलेली आहे। मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे प्रलंबित मानधन एकत्रितपणे महिलांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले होते। बघा, जमा करण्याचे जे आदेश आहेत ते देण्यात आले होते। मी तुम्हाला वेळोवेळी सांगत होतो की महिलांना मार्च आणि एप्रिल, बघा मार्च आणि एप्रिल दोघं महिन्यांचे पैसे जे ते तुम्हाला मिळतील। मी तुम्हाला सांगितलं होतं तशा पद्धतीने तुम्हाला दोघं महिन्यांचे पैसे आता त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे। त्यानुसार आता बँक खात्यामध्ये 3,000 रुपयांची रक्कम जमा होऊ लागलेली। बघा, 2 महिन्यांचे 3,000 रुपये आलेले आहेत। लाडक्या बहिणींनो इकडे लक्ष द्या, 2 महिन्यांचे 3,000 रुपये तुम्हाला आलेले आहेत। आता ह्या 3,000 रुपयांचं तुम्ही काय करणार आहे ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता। भरपूर महिला भगिनी असतात ज्या महिला भगिनी ज्या मुलांची फी आहे ती भरत असतात। काही महिला भगिनी स्वतःसाठी काहीतरी घेत असतात। काही महिला भगिनी एक छोटा मोठा व्यवसाय सुरू करतात आणि त्याच्यातनं आर्थिक स्वावलंबन जे आहे ते महिलांचं होत असतं। तर अशा पद्धतीने आता 3,000 रुपयांची जी काही रक्कम आहे ती तुम्हाला जमा होऊ लागलेली आहे। सर्वात मोठी गोष्ट आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी। 30 एप्रिल पर्यंत झालेल्या ई-केवायसी आणि बँक पडताळणीनंतर
ही यादी अंतिम करण्यात आलेली आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं मार्चमध्ये पैसे का आले नव्हते, मार्च एंडिंग होतं म्हणून. एप्रिलमध्ये पैसे का आले नाही, तर 30 एप्रिलपर्यंत केवायसीचीच मुदत होती, त्याच्यामुळे अंतिम यादी करण्यात येत नव्हती किंवा झाली नसती. आणि आता अंतिम यादी जी ती तयार करण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे पैसे तुम्हाला आता वाटप होत आहेत. पुढे बघा, राहिलेल्या महिलांसाठी महत्वाची माहिती आहे. अनेक महिलांनी तक्रार केलेली आहे की त्यांच्या मैत्रिणींना पैसे मिळाले पण त्यांना मिळालेले नाहीत. सर्वात महत्वाची माहिती इकडे लक्ष असू द्या. अनेक महिलांनी तक्रार केलेली आहे की त्यांच्या मैत्रिणींना पैसे मिळालेत पण त्यांना मिळालेले नाहीत. यावर महिला आणि बालविकास विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली आहे की अनेक महिलांची बँक खाती सध्या इनऍक्टिव्ह आहेत. बघा, अनेक महिलांची जी काही बँक खाती आहे ती सध्या इनऍक्टिव्ह आहेत किंवा त्यांनी दीर्घ काळापासून व्यवहार केलेले नाहीत. अशा महिलांचे पैसे बँकेकडून होल्डवर ठेवले जाऊ शकतात. तसेच ज्या महिलांचे अर्ज अगदी शेवटच्या टप्प्यात मंजूर झाले त्यांच्या खात्यात येत्या आठवडाभरात पैसे जमा केले जातील. पात्र असलेल्या कोणत्याही महिलेचे पैसे थांबवले जाणार नाहीत. लक्षात घ्या, अतिशय महत्वाची माहिती सांगतोय. बघा, लाडक्या बहिणीने मी तुम्हाला सांगितलं होतं पैसे वाटप होतील, परंतु तुम्हाला पैसे न येण्याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. वेळोवेळी मी तुम्हाला सांगत आलेलो आहे. जर तुम्हाला पैसे येत नाहीत तर त्याचं महत्वाचं कारण म्हणजे तुमचं अकाउंट सुरू आहे का ते अगोदर चेक करा. बघा, अनेक महिलांची बँक खाती जी आहे ती इनऍक्टिव्ह असल्याची माहिती पाहायला मिळते. इनऍक्टिव्ह म्हणजे अकाउंटच बंद आहे तर पैसे येणार कुठून, हा महत्वाचा प्रश्न लाडक्या बहिणींनी लक्षात घ्यायला पाहिजे. जर तुमचं अकाउंटच बंद असेल, अकाउंटच जर इनऍक्टिव्ह असेल तर पैसे जमा होणार नाही, बँकेकडून ते होल्डवर ठेवले जाऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही दीर्घ काळापासून बहुतेक दिवसांपासून तुम्ही त्या अकाउंटला व्यवहार केला नसेल किंवा केवायसी केली नसेल किंवा तुमचं आधार कार्ड लिंक नसेल. आता आधार कार्ड लिंक नाही म्हणून तुम्हाला पैसे येणार नाहीत, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येतात. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या सुरळीतच असल्या पाहिजे तर तुम्हाला पैसे जमा होऊ शकतात. आता पुढे बघा, ज्यांचे अर्ज ही शेवटच्या टप्प्यात मंजूर झाले त्यांना आठवड्याभरामध्ये पैसे जमा होऊन जातील. कोणत्याही महिला म्हणजे ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांचे कोणत्याही महिलांचे पैसे थांबवले जाणार नाहीयेत. पुढे बघा, पैसे मिळवण्यासाठी काय करावे. जर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुम्ही त्वरित या गोष्टी करायच्या आहेत. पहिलं म्हणजे स्टेटस चेक करा. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत ऍप किंवा पोर्टलवर जाऊन तुमच्या अर्जाचं स्टेटस अप्रूव्ड आहे की नाही ते तुम्हाला चेक करायचंय. रिजेक्ट झालंय की काय ते तुम्ही चेक करू शकता. बँकेत संपर्क साधा. बघा, दुसरं म्हणजे बँकेत संपर्क साधायचा आहे. तुमचं खातं चालू स्थितीत असल्याची आणि त्याला आधार कार्ड लिंक असल्याची खात्री करा. बँकेत जायचंय, तुमचं जे काय अकाउंट आहे ते चालू आहे का, सुरू आहे का ते एक वेळेस विचारा. केवायसी पूर्ण आहे का ते एक वेळेस विचारा. आधार कार्ड लिंक आहे का ते पण एक वेळेस विचारा. कारण पैसे हे डीबीटीच्या माध्यमातून येतात. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून पैसे येतात आणि याच्यासाठी महत्वाचं असतं आधार कार्ड लिंक असणं. कारण आधार कार्ड लिंक असलं तरच हे पैसे येत असतात. आधार कार्ड लिंक नसेल तर पैसे येत नाहीत. आता बघा बहिणींनो, सरकार तुमचे पैसे देण्यास कटिबद्ध आहे, त्यामुळे थोडे दिवस संयम ठेवा. पैसे नक्की येतील. पैसे हे नक्कीच येणार आहेत, परंतु ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच पैसे येतील. ज्या महिला अपात्र झाल्या आहेत त्यांचे पैसे आता बंद करण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीची महत्वाची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.